ओव्हर म्हणतो आपण, मात्र क्रिकेटच्या भाषेमध्ये 1 ओव्हर एलिमिनेटर असा शब्द आहे. एखादा संघ पराभूत होतोस तर ते ठरवणारी मॅच आहे. सेमीफायनल मधून फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आता 1 ओव्हर एलिमिनेटरचा वापर आपण इथे करतोय. 3 फलंदाज खेळणार आहेत स्वर्गीय सरपंच सचिन पापा भंडलकर स्पोर्ट्स फाउंडेशन कडून, आणि एकच गोलंदाजी करणार आहे. एकच गोलंदाज एकच षटक टाकणार आहे. त्यानंतर 3च फलंदाज पुन्हा तळेगावचे फलंदाजीला येतील. तर मॅचला होते सुरुवात. फील्ड सेटिंग ॲज अ P3 म्हणजे वन डे मधला P3 म्हणजे 5 क्षेत्ररक्षक तुमच्या 38 सर्कलच्या बाहेर जास्तीत जास्त तुम्ही ठेवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवता येत नाही. आतमध्ये तुम्ही किती ठेवू शकता. तर गोलंदाज असणार आहे. आता इथे हे बघा, आयकॉनचा कुठलाही रूल नाहीये. हे आधीच तुम्हाला सगळ्यांना क्लिअर केलं जात आहे. तुम्ही दोन्ही आयकॉन ओपनर पाठवू शकता. तुम्ही आयकॉनला बॉलिंग देऊ शकता. तुम्हाला या षटकामध्ये जेवढी सर्वोत्तम ताकद तुम्हाला लावता येईल दोन्ही संघांनी तेवढी लावायचा प्रयत्न करायचा आहे. सुदेश आहे गोलंदाज. निश्चित दोन्ही संघांनी तालुक्यातल्या खेळाडूवरती विश्वास ठेवलेला आहे. अनिकेत रोडे टीमचा खेळाडू आहे. या रिव्हर्स अटेम्प्ट, कार्तिक नवलेचा फटका जमिनीच्या समांतर डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, अडवतोय. डीप कव्हर पॉइंटला 2 धावा प्राप्त होतील. सामना सुरू होतोय. फलकावरती धावा 2. सुपर ओव्हरचा थरार सुरू झाला. खरं तर सुपर ओव्हर जर टाय झाली तर सुरुवातीला ICC नियम लावला होता की पहिल्या डावामध्ये बाउंड्री ज्याने जास्त मारलेला आहे त्याला विजेता घोषित करायचं. 16 वर्ष तो नियम अबाधित होता. कोणाला काहीच समस्या नव्हती. या स्वीपचा प्रयत्न होता. इथे 1 धाव प्राप्त केली जाईल. 3 धावा फलकावरती आहेत. स्वर्गीय सरपंच सचिन पापा भंडलकर फाउंडेशन 3. पण 16 वर्षानंतर असं काही झालं की 2019च्या वर्ल्ड कप मध्ये फायनल टाय झाली. सुपर ओव्हर टाय झाली आणि विकेटच्या आधारावरती इंग्लंडला विजेता चौकारच्या आधारावरती इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. तेव्हा मात्र चर्चा झाल्या की नाही, सुपर ओव्हर बाउंड्रीवरती निर्णय देणं चुकीचं आहे. केवळ चौकार जास्त मारलेत म्हणून इंग्लंडला विजेता. आणि मग त्यानंतर बदल झाला. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर. तर बघूया, 2 चेंडू संपलेले. 3 धावा फलकावर. सुदेश अनिकेत समोर. स्लोवर 1 चेंडू, चांगला फटका लॉंग ऑफला. धावा मिळतील 4. पाहुणी मौका हा मारला चौका. आंबेठाण चषक 2025 यांचा खणखणीत चौकार. 4 धावा आणि चौकाराबरोबर 7 धावा फलकावर. आश्वासक सुरुवात. अनिकेत रोडे, कार्तिक नवले. सुदेशच्या गोलंदाजीचा म्हणजे सुदेशचं कौतुक करावं लागेल. त्याने मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवले फलंदाजांना. पण फलंदाजांनी देखील मोठा फटका जरी मिळाला नाही तरी सुद्धा ग्राउंड शॉट खेळून धावा काढलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये परत काहीसा बदल करायचा आहे. मिड ऑफला जो क्षेत्ररक्षक होता त्याला लॉंग ऑफला पाठवलं जात होतं. परत त्याला आतमध्ये घेतलंय. थोडंसं यष्टीरक्षक किंवा संघनायक द्विधा मनस्थितीमध्ये आहे. तळेगावकर, सुदेश परत एकदा. अनिकेत रोडे. चेंडू टाकलेला नाहीये. दोन्ही संघ चुका करायला इथे तयार नाही, किंवा अनिकेत मला वाटते काहीतरी त्याला डोळ्यामध्ये समस्या जाणवते आणि त्यामुळंच त्यांनी थांबवलंय. गोलंदाजाने चेंडू टाकलेला नाहीये. धावा फलकावरती असतील 7. फुल टॉस, चुकलेला बॉल आणि भरपूर वसूल केला टोल. मिळतील धावा 6.
छत्रपतीचा हा छावा या मिळाल्या 6 धावा आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार 13 धावा फलकावर षटक क्रमांक पहिलेच अर्थात सुपर ओव्हर सुरू आहे आणि अनिकेत रोडेचा झंझावात सुरूच आहे. चेंडू लांब गेलेला आहे, तिकडे प्रेक्षक गेलेले आहेत, ते चेंडू परत देत आहेत आपल्याला. पहिले 4 चेंडू संपलेले, 13 धावा फलकावर. सुपर ओव्हर अनिकेत रोडे, दोन्ही तगडे संघ आहेत त्यामुळे मोठा स्कोअर इथे अपेक्षित आहे. बॅटिंग पिच आहे, खेळपट्टीवरती फलंदाजांना सातत्याने खेळपट्टीने साथ दिलेली आहे. या खेळपट्टीवरती सुदेशची निवड करण्यात आली होती. पहिल्या 3 चेंडूमध्ये मला सुदेश अगदी व्यवस्थित दिसला होता, मात्र एक फसलेला चेंडू इथे षटकाचं समीकरण खराब करताना दिसतोय. अनिकेत रोडेनं पुरेपूर धावा वसूल केलेल्या आहेत त्या फुलटॉसवर. 2 चेंडू अजून टाकायचे आहेत. धावा असतील धाव फलकावर 13. 1 ओव्हर इलिमिनेटर. 13 धावा, 2 चेंडू अजून शिल्लक. ओ इथे बाहेरची कड आहे आणि अनिकेत बाज मारण्याच्या मूड मध्ये असलेला संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली दणदणीत विकेट. श्रीराम स्पोर्ट्स क्लब यांची बळीची टाळी. अडचणीचा ठरतो. आखूट टप्प्याचा टाकला होता, बाहेर काढून घेतला. पूल करण्याच्या प्रयत्नात वरची कड लागत दत्ता पवारने यष्टांच्या पाठीमागे पकडला. 1-13. हे षटक जास्त मोठं होणार नाही याची सुदेशला काळजी घ्यावी लागेल आणि अजून मॅक्सिमम धावा निश्चित पाहिजेत. सामना सुरक्षित करायचा असेल, फायनल सुरक्षित करायचे असेल, स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर फाउंडेशनला अत्यंत चुरशीचा हा सामना आहे. 13 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. ॲव्हरेज स्कोअर आहे 13 एका षटकामध्ये या स्पर्धेतला. त्यामुळे अधिक धावा या चेंडूवरती वसूल करण्याचा साहिलचा प्रयत्न असेल. लेग ब्रेक गोलंदाजाला इथे आणलेला आहे. भरपूर बोटांची जादू सुदेशने देखील दाखवलेली आहे. समोर साहिल. स्लोवर 1 चेंडू, लेग ब्रेकचा आविष्कार. निर्धाव चेंडू असेल. षटक संपलेले. 13 स्कोअर राहिलाय आणि टार्गेट आहे 14 धावांचं. शेवटचं षटक आणि 14 धावा. चौदा धावा विजयासाठी तळेगाव संघाला. क्षेत्ररक्षणासाठी स्वर्गीय सरपंच सचिन पापा बंडलकर फाउंडेशन मैदानामध्ये येतील आणि अडवण्याचा प्रयत्न करतील तळेगावच्या फलंदाजांना. बघायचे तळेगावकर 14 धावा पूर्ण करतायत की आंबेठाण चषक श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाणचे अत्यंत शानदार आयोजन. स्पर्धेमध्ये अनेक माध्यमातून अनेक मदत आपल्याला प्राप्त झालेले. चषकांसाठी सौजन्य माजी उपसरपंच आंबेठाण शहाजी शेठ आरडे, पसैदान एंटरप्राइजेसचे उद्योजक वैभव शेठ दौणे यांच्याकडून सहकार्य. फायनलसाठी 4ही संघांना टी शर्ट सुभाष शेठ मांडेकर माजी सरपंच आंबेठाण, माजी उपसरपंच आंबेठाण हनुमंत शेठ गोंते, माजी उपसरपंच आंबेठाण भानुदास शेठ दौणे यांच्याकडून. थेट प्रक्षेपणाचं सौजन्य निलेश दादा तथा जग्गूदादा मांडेकर उद्योजक सुनील शेठ लांडगे, उद्योजक कुलदीप शेठ पडवळ, उद्योजक तुषार शेठ मांडेकर यांच्याकडून. तर फायनल मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज फायनल सम्राट अण्णा शेठ चव्हाण, फायनल प्रारंभ इंडस्ट्रीजचे सन्मान्य वैभव शेठ चव्हाण, उद्योजक अमोल शेठ घाटे यांच्याकडून. पंचांचं मानधन माजी सरपंच खरावाडी, फायनल सम्राट प्रसिद्ध गाडा मालक नवनाथ शेठ शेडगे आणि उद्योजक प्रदीप शेठ आरडे यांच्याकडून. मंडपासाठी सौजन्य माऊली मंडप आणि साऊंड प्रोप्रा सुनील शेठ काळोखे, प्रवीण शेठ काळोखे. मॅन ऑफ द मॅचचे सगळे टी शर्ट कृष्णा शेठ चव्हाण, श्री एंटरप्राइजेस वाघजाई नगर. बॅट शूज सौजन्य सोमनाथ शेठ कारले, एस के स्पोर्ट्स ओनर. बॅट बॉल स्टंप सौजन्य डॉक्टर क्रिकेट असोसिएशन.
समालोचकांचं मानधन रोहित शेठ पाटील, मॅनेजर मदरसन कंपनी मंगेश शेठ लोकरे उद्योजक, पाण्याचं सौजन्य सकाराम शेठ घाटे, हॉटेल समाधान चेतन शेठ पडबळ उद्योजक यांच्याकडून यस धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी चिंचवडचे संघ मालक उद्योजक सन्मान्य धीरेन भाई शाह आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा शेठ ना हर्ष भाई शहा इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. तर बघा स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द डे साठी आणि त्याचबरोबर इतरही बक्षिसांसाठी ज्या स्पोर्ट्स सायकल आहेत त्या आपल्याला ज्ञानेश्वर शेठ मांडेकर, माजी उपसरपंच आंबेठाण, मिथुन शेठ चव्हाण, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक आंबेठाण, उद्योजक योगेश शेठ चव्हाण, हॉटेल राजमुद्राचे मालक मंगेश शेठ मांडेकर, उद्योजक किरण तात्या कड, उद्योजक दीपक शेठ बोराडे, उद्योजक निखिल शेठ मांडेकर, उद्योजक अक्षय शेठ पडवळ, उद्योजक युवराज शेठ पाटे, माफ करा उद्योजक युवराज शेठ घाटे यांच्याकडून आपल्याला स्पोर्ट्स सायकल प्राप्त झालेले आहेत. या सर्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपल्याला इलेक्ट्रिक बाईक या भरपूर बाईक इथे दिसत आहेत. जवळपास बाईकचं शोरूमच तुम्हाला ग्राउंडवरती दिसेल. 5 बाईक आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. त्या सर्व दात्यांचं मनापासून धन्यवाद. शेवटचं षटक 1 ओव्हर एलिमिनेटर स्टार्ट नाऊ. 6 चेंडू 14 धावा. काय घडतंय काय बिघडतंय या षटकामध्ये जाणून घेऊ. कुठेही जाऊ नका, बघत राहा आंबेठाण चषक आणि ऐका उत्तम सावंत सरांना. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आपण पाहतोय. सुपर ओव्हरची मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. आंबेठाण चषक 2025 आपण पाहिलं तर आपण इथे पाहता आणि उत्कंठवर्धक मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही, प्रत्येक जण जिंकायला आलाय, प्रत्येकाला जिंकायचं. आणि पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. 6 रन, षटकार, 6 धावा. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. सुपर ओव्हरची मॅच पहिला चेंडू ती षटकार आलाय. स्लोअर 1 चेंडू होता, हवेत उडवला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 2 चेंडूत 12 धावा, 2 षटकार, 2 सिक्सर. छावा या मिळाल्या 6 धावा. आंबेठाण चषक 2025 यांचा दणदणीत षटकार. बबलू कामकर ऑन फायर. 4 चेंडू 2 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि सुपर ओव्हर मध्ये सामना आलाय कुठे. अकुट टप्प्याचा पडबार, कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. बबलू कामकरने 3 चेंडू मध्ये सुपर ओव्हरला केले फिनिश आणि सामना जिंकलाय. विनय शेठ, उत्तम दादा गाडे पाटील, स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव हा संघ होते मेगा फायनल ला दाखल. विनय शेठ, उत्तम गाडे यांच्या वतीनं संघ मालकाकडनं 3ही खेळाडूंसाठी 500 रुपये. सुपर ओव्हरचा गोलंदाज 500 रुपये आणि दोन्ही बॅटर दिलीप वर्मा आणि फलंदाज आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेलं आहे. बबलू खामकर या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 500 रुपयांचं बक्षीस आहे. चला दोन्ही कॅप्टन या टॉस या ठिकाणी आपण करतो. 3ऱ्या आणि 4र्थ क्रमांकासाठी यानंतर मॅच होणार आहे. त्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. कॅप्टन या कैलास भाऊ निकाडे, स्पोर्ट फाउंडेशन अनवळे पाळू आणि त्यांच्या विरोधात मॅच असेल स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत भंडलकर, स्पोर्ट फाउंडेशन राजकुरनगर खेड या 2 संघात असेल यानंतर 3ऱ्या आणि 4र्थ क्रमांकाची मॅच.